नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, नुकतीच पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. पावसाळा जितका आनंद देणारा असतो तेवढाच काळजी वाढवणारा पण असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची चिंता असते. आपण आज याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि उपचार. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलंय. स्वागत करूया डॉक्टर श्याम निमगडे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. डॉक्टर श्याम निमगडे गेल्या 4 वर्षांपासून सहाय्यक संचालक हिवताप नागपूर इथे कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी ते विविध वरिष्ठ पदावर गेल्या 24 वर्षांपासून यांनी कार्य केले आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वर्धा, जळगाव आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या 8 वर्षांपासून यांनी कार्य केले. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, आजचा आपला जो विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि उपचार, त्या अनुषंगाने पावसाळ्यात होणारे आजार कुठले आणि यांचं काही विशिष्ट वर्गीकरण आहे असं काही सांगता येईल का? पावसाळ्यामध्ये होणारे जे आजार आहेत आपण ढोबळमानाने त्यांचे 4 पद्धतीने वर्गीकरण करू शकतो. प्रथम आहेत ते कीटकांपासून होणारे आजार. दुसरा जे वर्ग आहे तो वर्ग आहे दूषित पाण्यापासून होणारे आजार. आणखी आपल्याला असं पण दिसून येईल की हवेद्वारे पण काही आजारांचा प्रसार होतो आणि काही आजार हा मानवी चुकांमुळे किंवा अपघातांनी सुद्धा आपल्याला होऊ शकतात. तर अशा 4 पद्धतीच्या आपल्याला वेगवेगळे आजार मिळू शकतात या पावसाळ्यांमध्ये प्राधान्याने. बरं सर, आपण जे पहिलं वर्गीकरण सांगितलं कीटकजन्य आजार, तर या कीटकजन्य आजारांमध्ये कुठले कुठले आजार समाविष्ट आहेत? पावसाळा हा सगळ्या जीवाणूंसाठी फार महत्त्वाचा असा कालावधी आहे. यामध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते आणि सोबतच काही जे कीटक आहेत, कीटकवर्गीय जे प्राणी आहेत त्यांची पण वाढ फार मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामध्ये प्राधान्याने डास आणि काही विशिष्ट माशांचा, आपल्या घरगुती मासे जसं असतात त्याच पद्धतीने इतर पण काही माशी असतात आणि त्यांची पण वाढ मोठ्या झपाट्याने होत असते. आणि यांच्यामुळे जे काही आजार आपल्याला सांगता येतील ती आजार, हिवताप एक आहे महत्त्वाचा, त्यामध्ये डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, त्यानंतर जापानीज एन्सेफलायटिस आहे, चंडीपुरा आहे, लेप्टोस्पायरोसिस आणि स्क्रब टायफस पण सध्याच्या स्थितीमध्ये महत्त्वाचे पावसाळ्यात होणारे आजार आहेत. बरं सर, आपण जो पहिला आजार सांगितला हिवताप म्हणजेच मलेरिया, तर याची कारणं किंवा लक्षणं याबद्दल काय सांगता येईल? हिवताप हा परजीवी जे आहेत त्यांच्यामुळे होतो. प्रोटोझोआ त्याला आपण म्हणतो आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे 2 महत्त्वाचे प्रकार आपल्या विभागामध्ये आढळतात किंवा आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये आढळतात. पण या व्यतिरिक्त सुद्धा आणखी त्याचे 2 प्रकार आहेत आणि ते इतर काही राज्यांमध्ये आढळतात. बेसिकली कीटकजन्य आजार हे जे महत्त्वाचे आजार आहेत सगळे आपण जे आधी सांगितलेले आहेत हे ट्रॉपिकल एरियामध्ये किंवा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त आढळतात, कारण या भागामध्ये डासांच्या वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण जे हवं असतं ते म्हणजे विपुल प्रमाणामध्ये साचलेलं पाणी आणि दमट हवामान.
तर या दोन बाबी जिथे परिपूर्ण होतात त्या ठिकाणी डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा डासांमुळे होणारे आजार दिसून येतात. त्याच्यात आपण आधीच सांगितलं आहे की हिवताप हा अतिशय महत्त्वाचा आजार आहे आणि हिवताप हे जे आहे हे ॲनोफिलस या डासामुळे होत असतो आणि त्याच्या प्रजाती भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. हिवतापाची जी प्रमुख लक्षणं आहेत त्यामध्ये थंडी वाजून ताप हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. जवळपास ताप हा आपल्याला 3 ते 4 तास अंगावरती दिसतो आणि घाम येऊन तो ताप कमी होत असतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा अतिशय महत्त्वाची काही चिन्ह आणि लक्षणं आहेत. ती अशी आहेत की अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी या पद्धतीची पण लक्षणं आपल्याला या हिवतापामध्ये दिसून येतात आणि जर आपण लगेच उपचार केला नाही तर आपल्याला बाकी पण लक्षणे दिसून येतात, जसं कावीळ आहे, त्यानंतर खूप अशक्तपणा, रक्तक्षय आणि सिरेब्रल मलेरिया हा एक विशिष्ट त्याच्यामधला आपल्याला कॉम्प्लिकेशन किंवा गुंतागुंत म्हणता येईल, ती पण आपल्याला होतं, ज्यामध्ये रुग्णास झटके येतात आणि त्याचं बरेचदा मृत्यूची पण संभावना जास्त प्रमाणात असते. तर सर, हा जो हिवताप आहे याचा उपचार पद्धती कशा प्रकारे केल्या जाऊ शकते? हिवतापासाठी आता अतिशय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने छान गाईडलाईन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शासकीय प्रणालीमध्ये किंवा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये त्याचा परिपूर्ण उपचार उपलब्ध आहे आणि त्याचा जो उपचार आहे हा आपला आरोग्य कर्मचारी म्हणजे डॉक्टर तर करतातच, पण त्याच्या आधीसुद्धा बरेचदा ज्यांना चिन्ह लक्षणं फार सौम्य स्वरूपाचे असतात अशा रुग्णांना उपचार आपले आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी देतात आणि RT किंवा रॅडिकल ट्रीटमेंट नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आर्टिमिथर आणि प्रायमॅक्विन किंवा मग क्लोरोक्विन यांचं कॉम्बिनेशन असतं आणि त्या गोळ्या जर आपण त्या रुग्णाला दिलं तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि रुग्ण हा त्वरित बरा होऊ शकतो. आणि RT जी असते ती प्लाझ्मोडियम फॅल्सिपारमसाठी 3 दिवसाची असते आणि व्हायवॅक्ससाठी 14 दिवसांचा औषधोपचार आपल्याला शासकीय प्रणालीमधून मिळतो. यासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार राहतात आणि ते पण याच पद्धतीने उपचार देत असतात. म्हणजे खाजगी आणि शासकीय दोन्ही ठिकाणी आपण हिवतापाचे किंवा मलेरियाचे उपचार हे घेऊ शकतो. एक्झॅक्टली, बरोबर आहे. सर, मलेरियाप्रमाणेच आपण डेंग्यूचा उल्लेख केला होता, तर डेंग्यू होण्यामागचं नेमकं कारण काय आणि काय विशिष्ट लक्षणं असतात या आजारात? हे एडिस इजिप्ती या डासांपासून होणारा हा आजार आहे आणि हा विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये डेन जे आहेत हे विषाणूचं नाव आहे आणि याचा जो प्रसार आहे हा विशिष्ट अशा डासांपासून होतो, ज्याला टायगर मॉस्किटो पण म्हणतात. आणि या डासाच्या पायावरती आणि बाकीच्या पण त्याचं जे शरीर आहे त्याच्यावरती पांढरे पट्टे असतात, त्याच्यामुळे हा डास आपल्याला ओळखायला फार कठीण जात नाही. आपण त्याला उघड्या डोळ्यांनी पण ओळखू शकतो आणि त्याच्यापासून आपला बचाव करू शकतो. तर हा जो एडिस डास आहे, हा एडिस डास चावल्यानंतर साधारणतः 3 ते 14 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला डेंग्यूची लक्षणे दिसून येऊ शकतात. आणि डेंग्यू या आजारामध्ये प्राधान्याने जी आढळणारी लक्षणे आहेत ती आहेत तीव्र ताप, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण आपल्याला ताप जास्त राहू शकतो. त्याच्यानंतर अंगदुखी आहे, याला बोन ब्रेकिंग फीवर पण म्हणतात. बोन ब्रेकिंग फीवर याच्यासाठी आपण याला बोलतो की अंगदुखी आणि जे डोकेदुखी आहे ती अतिशय सिव्हिअर प्रमाणात असते, तीव्र प्रमाणात असतं आणि त्यामुळे याला बोन ब्रेकिंग फीवर पण म्हणतात. रिट्रोबर्बल पेन इथे एक स्पेसिफिक सिम्पटम आहे आणि रॅश पण, म्हणजे त्वचेवरती रॅश येणं हे सुद्धा लक्षण आपल्याला प्राधान्याने या डेंग्यूमध्ये दिसून येते. बरं, तर सर, ही लक्षणं दिसल्यावर याचं निदान कशा प्रकारे केलं जाऊ शकतं की हा नेमका डेंग्यूच आहे? कारण ही लक्षणं मला वाटतं आणखीही बऱ्याच आजारांमध्ये आपल्याला दिसून येत असतात. बरोबर आहे. याच्यासाठी अतिशय साध्या टेस्ट उपलब्ध आहेत आणि आपल्याला इमिजिएटली आता याच्यावरती याचा तपास करता येऊ शकतो. आणि NS1 अँटीजन किट मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट आणि सरकारी यंत्रणेमध्ये उपलब्ध आहे. रुग्णांनी जर त्यांना जी आढळणारी लक्षणे आहेत त्याच्यावरून
त्याचा संशयित डेंग्यू रुग्ण म्हणून आपण लेबल करतो आणि प्रायव्हेटमध्ये किंवा खाजगीमध्ये सुद्धा त्या पद्धतीची चाचणी होऊन किंवा मग सरकारी यंत्रणेमध्ये सुद्धा ती चाचणी होऊन त्याचं रॅपिड अँटीजन किटद्वारे आपण निदान करू शकतो. आणि याचं कन्फर्मेशन जे आहे ते एलायझा टेस्टद्वारे केलं जातं. रुग्णाला डेंग्यू ताप हा 3 दिवसापेक्षा जर जास्त झालेला आहे तर अशा याच्यामध्ये आपल्याला अँटीबॉडीज त्याच्या शरीरामध्ये मिळतात आणि एलायझा टेस्ट ही जी आहे ही कन्फर्मेटरी टेस्ट असते आणि त्याच्यातून त्याचं पक्कं निदान आपल्याला करता येतं. आणि सर समजा डेंग्यूचं निदान झालं टेस्टद्वारे तर उपचार घेताना काय करता येईल? डेंग्यू आजाराच्या बाबतीमध्ये फार सावधगिरीने आपल्याला उपचार करणं गरजेचं असतं. थोडीही जर आपल्यामध्ये आपण थोडं ढिलाईपणा केला किंवा उशीर केला उपचारामध्ये तर डेंग्यू हा फटल होऊ शकतो किंवा मग जीवघेणा ठरू शकतो. यामध्ये काय होते की सुरुवातीच्या 3 दिवसामध्ये आपल्याला ताप येतो, हायग्रेड फीवर असतो, परंतु मग नंतर ताप आपला कमी होतो. आपल्याला वाटतं की आपण बरे झालो आहे किंवा बरे होतो आहे, पण असं बरेचदा नसतं. त्याचे प्लेटलेट्स त्यानंतर कमी होऊ शकतात किंवा त्याच्या शरीरातलं जे रक्तजल जे आहे ते रक्तजल त्याच्या रक्तवाहिन्यांमधून लीक होऊन शरीरामध्ये जमा होऊ शकतो. आणि ही जर कंडिशन डेव्हलप झाली तर या दोन्ही कंडिशनमध्ये त्याला शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याचं ब्लड प्रेशर जे आहे ते फार झपाट्याने कमी होऊन रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या दोन्ही कंडिशनला आपण डेंग्यू हिमोरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम असं आपण म्हणत असतो. आणि जर डेंग्यू हिमोरेजिक फीवरच्या स्टेजमध्ये जर आपण पोचलो तर बरेचदा आपल्याला अतिशय ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. बरं सर, आपण सांगितलं की प्लेटलेट्स कमी होतात या आजारामध्ये डेंग्यूमध्ये, तर असं पण ऐकण्यात आलं आहे की प्लेटलेट्स दिल्या जातात शरीरामध्ये, तर ते कशा पद्धतीने आणि केव्हा द्यायला पाहिजे किंवा दिले जातात? बरेचदा ही क्लिनिशियनची डिसिजन असते किंवा ट्रीटिंग जे आपले डॉक्टर्स असतात त्यांची ही डिसिजन असतं. परंतु शरीराचा जर आपण विचार केला तर कुठेही रक्तस्रावाचा जर आपल्याला एक्झाम्पल मिळालं नाही किंवा कुठेही जर आपल्याला रक्तस्राव होत असल्याबाबतचे सायन्स मिळाले नाहीत तर अशा स्थितीमध्ये प्लेटलेट्स काउंट 20,000 पर्यंत जरी झालेत तरी आपल्याला प्लेटलेट्स लावायची गरज नसते. परंतु एखाद्या रुग्णामध्ये त्याआधीसुद्धा रक्तस्राव होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये मग त्याला प्लेटलेट्स देण्याची गरज पडत असते. परंतु इथे कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. जर योग्य पद्धतीने उपचार केला आणि त्याला गरजेनुसार जर व्यवस्थित उपचार झाला तर डेंग्यू हा बरासुद्धा होऊ शकतो. बरं. आणि सर, डेंग्यूची उपचार पद्धती घेताना किंवा समाजामध्ये लोकांमध्ये ना एक समज आहे की डेंग्यू झाला तर उपाशीपोटी आणि संध्याकाळला पपईच्या पानांचा रस त्या रुग्णाला दिला जातो किंवा किवी फळ आहे हे दिलं जातं, ड्रॅगन फ्रूट आहे हे पण दिलं जातं, तर याचा खरंच उपचारासाठी उपयोग होतो का? नक्कीच त्याचा फरक पडेल आपल्याला, कारण पोषक तत्वे जी आहेत ती आपल्याला शेवटी आहारातूनच मिळत असतात. आणि ही जी काही फळं आपण नावं घेतलेली आहेत त्या याच्यातून प्लेटलेट्सची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढतं या पद्धतीच्या बऱ्यापैकी आपल्याला संदर्भ मिळालेले आहेत आणि त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु निव्वळ घरगुती उपचार किंवा सकस आहारावर विसंबून आपण राहू शकत नाही आणि आपल्याला जी योग्य ट्रीटमेंट आहे किंवा जो प्रॉपर औषधी घेणं गरजेचं असतं ते त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. पण कुठल्याही आजारामध्ये आपण असं म्हणू शकतो की एक सकस आहार आणि भरपूर पाणी पिणे आणि आराम या 3 गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. या तिन्ही गोष्टी आपल्याला डेंग्यूच्या उपचाराच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू पडतात. बरं. आणि सर, जसं आपण सांगितलं हे आजार यामध्ये एक चिकनगुनिया याचा पण आपण उल्लेख केला, तर चिकनगुनियाचे कारणं किंवा लक्षणं याबद्दल काय सांगता येईल? चिकनगुनिया हा जो आजार आहे हा पण एडिस याच किंवा टायगर मॉस्किटो याच डासांमुळे होत असतो. आणि या डासांच्या बाबतीमध्ये मी आणखी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की हा दिवसा चावणारा डास आहे आणि दिवसा आपण कधीही आपल्या वर्किंग प्लेसमध्ये असतो. शेतकरी असेल तर तो शेतात राहू शकतो, ऑफिसमध्ये काम करणारा जर कर्मचारी किंवा अधिकारी असेल तर तो ऑफिसमध्ये राहू शकतो. तर आपण बरेचदा घरीच डासांच्या प्रतिबंधासाठी उपाय करत असतो, परंतु ऑफिसेस आपले सुटून जातात आणि नेमका डेंग्यू हा
दिवसा चावणारा आजार असल्यामुळे किंवा चिकनगुनिया हा दिवसा चावणारा आजार असल्यामुळे आपल्याला तिथे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तर दिवसा जर आपल्याला एडिस हा म्हणजे डास चावला तर अशा स्थितीमध्ये चिकनगुनियाचा पण आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. या आजारामध्ये प्राधान्याने जी आढळणारी लक्षणं आहेत ती आहे फीवर म्हणजे ताप आणि अतिशय तीव्र अंगदुखी आणि सांधेदुखी. हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे. म्हणजे चिकनगुनियामुळे कधीही आपण असं म्हणू शकत नाही की कुठलाही मनुष्य मरण पावला. फार रेअर इन्सिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि ते सुद्धा त्याला काहीतरी दुसऱ्या बिमाऱ्या असल्या त्याच्यामुळेच मृत्यू झालेले आहेत. परंतु यापासून होणारा जो त्रास आहे म्हणजे सांधेदुखीचा जो त्रास आहे तो बरेचदा 6-6 महिने किंवा वर्षभर रुग्णास आढळतो आणि म्हणून याचं जे नाव आहे स्पेसिफिक नाव आहे. अंगदुखी आणि स्नायूदुखी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचं जे पोश्चर असतं ते पोश्चर थोडं बेंड होतं म्हणून त्याला स्टूप गेटअप म्हणतात आणि म्हणूनच त्याचं नाव चिकनगुनिया पडलेलं आहे. म्हणजे याच्या लक्षणानुसार त्याचं ते नाव दिलं गेलं आहे. बरं, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्याम निमगडे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पावसाळ्यातील आजार आणि उपचार या विषयावर. सर, विश्रांतीपूर्वी आपण चिकनगुनिया याची लक्षणं सांगितली, तर लक्षणांनंतर आपण याच्या उपचाराबद्दल काय माहिती देऊ शकता? चिकनगुनिया हा जो आजार आहे हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे आणि याला फारसं काही उपचाराची गरज नाही. विषाणूचे जे आजार आहेत हे सेल्फ लिमिटिंग स्वतःच ॲटोमॅटिकली 7 दिवसामध्ये त्याचं जो त्रास आहे तो आपल्याला थांबतो. आणि यात महत्त्वाचा उपचार हाच आहे की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेत असतो. ताप असेल तर तापाविरोधक जी गोळी असते पॅरासिटामॉल ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. घामाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणामध्ये क्षार आणि पाण्याचा लॉस होत असल्यामुळे पाणी आणि क्षार ORSच्या माध्यमाने घ्यायचं आहे. आणि जर दुखणे खूप जास्त असले तर मग आपल्याला पेनकिलर याच्यामध्ये घेता येतात. आणि आराम, या 4 बाबी आणि चांगला आहार, ह्या जरी बाबी आपण चिकनगुनियाच्या उपचारासाठी घेतल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे यांनी एक रुग्ण बरा होऊ शकतो. आणि सर, आपण उल्लेख केला की चिकनगुनियामध्ये जे पोस्चर आहे, बांधा थोडासा म्हणजे व्यवस्थित राहत नाही आणि जॉईंट्सचं पेन असतं, म्हणजे सांधेदुखी असते, स्नायूदुखी असते. तर हे जे दुखणं आहे हे नेहमीसाठी राहतं की कालांतरानंतर जसा रुग्ण बरं होतो तसं ते कमी होत जातं? बऱ्याच रुग्णांना याच्यापासून त्वरित आराम मिळतो, म्हणजे एक 8 ते 10 दिवसानंतर त्यांना आराम मिळत असतो. परंतु काही रुग्णांमध्ये मात्र सांधेदुखी हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला आढळून येतो. परंतु त्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही आहे. आपलं पेन किलर मोर दॅन त्याच्यासाठी सफिशियंट आहेत. बरं. आणि सर, काही लोकांचा ना असा समज असतो की एकदा चिकनगुनिया झाला आहे त्यांना आयुष्यात तर त्यांना नेहमी सांधेदुखी राहणार. तर हे खरंच त्या चिकनगुनियामुळे त्यांना होतं की याच्या मागे काही वेगळी कारणं असतात? नाही, सांधेदुखीची खूप सारी कारणं आहेत आणि फक्त चिकनगुनियाला त्याला आपण जबाबदार धरणं अतिशय चुकीचं होईल आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लेम करणं योग्य नाही आहे. म्हणजे त्यांनी वेगळे निदान करून इतर पण उपचार घ्यायला हवेत. एक्झॅक्टली. आणि सर, आपण जसं एक चंडीपुरा व्हायरस याचा उल्लेख केला आणि सध्या समाजामध्ये याचे रुग्ण वाढत आहेत, म्हणजे भारत देशात पण त्याचं आगमन झालं आहे असं ऐकायला मिळालं आणि बरेच लहान मुलांवर तो होतो आहे, त्याच्यामुळे मृत्यू होत आहे अशी चर्चा आपण समाजात बघतोय. तर याबद्दल काय सांगता येईल? कशामुळे होतो हा चंडीपुरा व्हायरस? चंडीपुरा या आजाराचं निदान जे आहे हे पहिल्यांदा 1965 झालं आणि महाराष्ट्रातल्याच आपल्या त्या चंडीपुरा या गावातून तिथे पहिला रुग्ण या आजाराचा मिळालेला आहे. सध्या आपण बघितले की गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही चंडीपुराचे रुग्ण आढळलेले आहेत. आपण जसं म्हटलं की लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो, म्हणजे लेस दॅन 14 इयर्सचे जे आपली मुले आहेत किंवा मुली आहेत यांच्यामध्ये हा आजार आढळतो. आणि हा जो आजार आहे हा सँडफ्लाईजमुळे प्रसारित होत असतो आणि हा पण विषाणूमुळे होणारा आजार आहे. आणि या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की नर्वस सिस्टीम जी आहे आपली, मेंदूमध्ये इन्फेक्शन फार झपाट्याने
जात असतं आणि एन्सेफलायटिसमुळे याचा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे टोटल कालावधी या आजारामध्ये बरेचदा हा 7 दिवसापेक्षा जास्त कालावधी नसतो. त्याच्यामुळे जर तापासोबत झटके येत असले किंवा तापासोबत मुलगा आपली शुद्ध किंवा मुलगी ती शुद्ध हरपेल असं जर आपल्याला दिसत असेल तर त्वरित उपचार करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये थोडं पण आपण जर डिले केलं तर त्या बालकाचा मृत्यू होऊ शकतो. आणि सर याच्या उपचार पद्धतीबद्दल काय सांगाल? हा व्हायरल फीवर आहे, त्याच्यामुळे आपल्याला सिम्प्टोमॅटिकच ट्रीटमेंट याच्यामध्ये द्यायचं असते. परंतु अंडर मेडिकल सुपरविजन हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू लागत असते. आपण हे कुठेही घरी या आजारावरती उपचार करू शकत नाही. म्हणजे लक्षणं दिसल्यावर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. पर्टिक्युलरली झटके येणं किंवा मग बालकाची शुद्ध हरपणे या 2 बाबी आपल्याला बघणे अत्यंत गरजेचं आहे. सर, चंडीपुरा व्हायरसबद्दल ना समाजात एक भीती निर्माण झाली आहे सध्या. एक काळजी असते पालकांच्या मनात. तर पालकांना काय तुम्ही सल्ला देऊ इच्छिता या आजाराविषयी? सँड फ्लाईज हा जो कीटक आहे हा बेसिकली खताचे जे आपले ढिगारे असतात किंवा मग आपल्या घराच्या आजूबाजूला जो काही कचरा साचलेला असतो त्या ठिकाणी सँड फ्लाईज राहत असतात. त्याच्यामुळे जर आपण खताचे जे ढिगारे आहेत ते आपल्या घरापासून अर्धा किलोमीटर लांब किंवा मग त्याच्यापेक्षाही जास्त लांब जर केलं आणि आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे हा जर आपण स्वच्छ ठेवला तर सँड फ्लाईज घराच्या आजूबाजूला राहणार नाही. इवन सँडफ्लाईज असं असतात की थोडं ज्या ठिकाणी थंडावा असतो आणि भिंतींना तडे गेलेले असतात त्या ठिकाणी सुद्धा सँडफ्लाईज आढळून येतात. तर आपलं जे घराचं प्लास्टर आहे किंवा भिंती ज्या आहेत त्या व्यवस्थित प्लास्टर कराव्यात किंवा मग एखादं साधं जरी घर असलं तरी त्यांनी व्यवस्थित ते सारवावं जेणेकरून कुठेही त्यांना लपायला संधी मिळणार नाही. आणि जर सँडफ्लाईज घरात राहिले नाहीत तर हा आजार होणार नाही. बरं, म्हणजे या माशांपासून आपण समजा दूर राहिलो तर नक्कीच या व्हायरसपासून या आजारापासून पण दूर राहू शकतो. सर, कीटकजन्य आजारामध्ये स्क्रब टायफस याचा पण आपण उल्लेख केला. तर स्क्रब टायफस याचं नेमकं कारण काय आहे? हे चिगर नावाच्या माइट्स ह्या माशांसारखाच हा प्रसार आहे आणि चिगर जे असतात त्यांच्या चाव्यापासून हा आजार होत असतो. आणि यांचासुद्धा जो आढळ आहे तो आढळ अशाच कचऱ्यांच्या याच्यामध्ये राहतो किंवा मग शेतामध्ये किंवा मग जी झाडी झुडपी आपल्या घराच्या आजूबाजूला असतात त्यांच्यामध्ये हे या चिगस लपून असतात. आपल्या साध्या डोळ्यांना बरेचदा ते दिसत नाहीत, परंतु त्यांचा चावा हा बेसिकली आपले जर आपण त्या झाडाझुडपांमधून जाताना पायात चप्पल नसेल किंवा मग शूज नसतील तर अशा स्थितीमध्ये होऊ शकतो. आणि त्यांचा चावा आपल्याला झाला हे कळत पण नाही, परंतु मग त्या ठिकाणी बरेचदा एक अशी छोटीशी जखम तयार होते, त्याला आपण इशर म्हणतो. आणि या जखमेसोबतच जर आपल्याला ताप आलेला असेल किंवा मग मळमळ, उलट्या आणि अंगदुखी यासारखी चिन्ह लक्षणं जर दिसत असतील तर बरेचदा आपल्याला स्क्रब टायफस झालेला असू शकतो. याचेसुद्धा निदान आपल्याला करता येतं. एलायझाद्वारे याचं निदान कन्फर्मेशन होतं आणि याच्यावरसुद्धा उपचार अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. आणि जर आपल्याला इशर आणि असं कुठे दिसतंय की पायावरती आपल्याला काहीतरी जखम झालेली आहे आणि सोबतच ताप आणि अंगदुखी वगैरे दिसतंय किंवा गाठीसुद्धा आलेल्या, या आजारामध्ये गाठी येतात शरीरामध्ये, रक्तवाहिन्या लिम्फ सिस्टीममध्ये आपल्याला लिम्फ नोड एनलार्जमेंट होते. तर जर असं चिन्ह लक्षणं आपल्याला आढळले तर आपण त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आणि सर, स्क्रब टायफसची उपचार पद्धती कशी असते? म्हणजे काही विशिष्ट उपचार घ्यावे लागतात की जसं आपण सांगितलं की लक्षणानुसार घ्यायचं तसेच याची पण उपचार पद्धती? नाही, याच्यासाठी स्पेसिफिक अँटीबायोटिक्स आहेत आपल्याकडे आणि फार इफेक्टिव्ह अँटीबायोटिक्स आहेत. निदान होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी बाब याच्यामध्ये आहे ते निदान होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं अपेक्षित आहे. आणि अँटीबायोटिक्स फार इफेक्टिव्ह आहेत, याच्यावरती मॅनेजमेंट फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्याम निमगडे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पावसाळ्यातील आजार आणि उपचार या विषयावर.
सर, लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल काय सांगता येईल? म्हणजे याची कारणं किंवा लक्षणं काय असतात? लेप्टोस्पायरोसिस हा जो आजार आहे हा प्राधान्याने आपल्याला बरेचदा ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आलेली आहे त्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा ज्यांना संपर्क झालेला आहे अशा रुग्णांमध्ये आढळू शकतो. बेसिकली याच्या मागचं कारण असं आहे की रॅटफ्लाईज आणि उंदरांच्या विष्ठेपासून म्हणजे विष्ठा आणि मलमूत्र जे असते त्यांच्यामध्ये याचे जीवाणू असतात लेप्टोस्पायरा, आणि आपल्या पायांना किंवा कुठल्याही त्वचेला छोटंसुद्धा एखादं जखम असेल किंवा मग फोड झालेला आहे त्या जखमांमधून या जंतूंचा संसर्ग आपल्याला होत असतो. आणि याच्यामध्ये सुद्धा जी लक्षणं आहेत प्रारंभिक लक्षणं ती ताप, अंगदुखी याच पद्धतीची असतात. आणि यानंतर मग वाटल्यास जर आपण याच्यावर उपचार त्वरित केला नाही तर मग ब्लिडिंग्स किंवा आपल्याला जे रक्तस्राव आहे तो लंग्समध्ये होऊ शकतो किंवा मग आपल्या मेंदूच्या आवरणामध्ये होऊ शकतो आणि फार झपाट्याने किडनी फेल्युअर होऊन माणूस दगावू पण शकतो याच्यामध्ये. परंतु याच्यावर सुद्धा उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला अवेलेबल आहे. साध्या अँटीबायोटिक्स ज्या आहेत, डॉक्सिसायक्लिन आहे, क्लोरॅम्फेनिकॉल आहे, याच्यावर अतिशय इफेक्टिव्ह आहेत आणि जर उपचार त्वरित मिळाला तर लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांना एकदम 100% बरे होण्यास काहीही अडचण नाही. सर, आपण जे काही कीटकजन्य आजार सांगितलेत तर या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय असं विशेष उपक्रम शासनाद्वारे असं समाजासाठी केल्या जातात? कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध हा आपण एकत्रित घेऊ. सगळ्या आजारांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला सारख्याच पद्धतीने उपाययोजना करता येतील. कारण माणसाने स्वतःचा बचाव जर या कीटकांच्या चाव्यापासून केला तर सगळ्यात महत्त्वाचं आपण तिथेच याचा बचाव करू शकतो. तर सुरुवात आपण स्वतःपासून करूया. अंगभर कपडे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कार्यालयात काम करताय किंवा मग झोपतानासुद्धा जर अंगभर कपडे राहिले तर आपल्याला या कीटकांचा चावा टाळता येईल किंवा दंश टाळता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे या आजाराचा बचाव होऊ शकतो. या कीटकांना पळवणारे खूप सारे द्रव्य आहेत किंवा क्रीम्स आहेत किंवा मग कॉइल्स आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, ते सुद्धा आपण आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी किंवा घरी लावू शकतो आणि आपला स्वतःचा बचाव करू शकतो. तसेच हे कीटक आपल्या घरात किंवा आपल्या कार्यालयामध्ये येणार नाही यासाठी आपले जे कार्यालय आहेत किंवा घर आहे त्याच्या खिडक्यांना किंवा दरवाजांना जर आपण जाळी लावली तर त्याने सुद्धा हे कीटक घरात येणार नाहीत. तसेच जर आपण संध्याकाळी बरेचदा हिवतापाचे जे जंतू आहेत हे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस चावतात, तर त्यावेळेस जर आपल्या दारे खिडक्या बंद राहिल्या त्या याच्यानी सुद्धा मलेरियाचा त्रास होणार नाही. मी आपल्याला फ्लाईजच्या बाबतीत सांगितलेलंच आहे की म्हणजे सँड फ्लाईज वगैरे आपलं घर जे आहे ते चांगलं व्यवस्थित सारवलेलं असलं किंवा मग प्लास्टर जर चांगलं असलं तर कुठेही त्यांना लपायला जागा राहणार नाही. इवन गाईचे गोठे, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाईचे गोठे असतात, ते सुद्धा जर व्यवस्थित आपले असले आणि त्या ठिकाणी जर त्यांना लपण्यासाठी जागा राहणार नाही तर ते कीटक आपल्या घराच्या आजूबाजूला येणार नाहीत आणि आपल्याला चावणार नाही. मच्छरांची सुद्धा एक अतिशय स्पेसिफिक असं प्रिफरन्स दिसून येतो की घरामध्ये जिथे आडोसा असतो दरवाजाच्या पाठीमागे, जिथे आपण कधी कपडे लटकवून ठेवतो किंवा मग आपण खुंटीवरती एकाच खुंटीवरती खूप सारे कपडे ठेवतो आणि मग तिथे लपायला मच्छरांना जागा मिळते. तर अशा पद्धतीचे आडोसे आपण घरात करू नये जेणेकरून मच्छर तिथे लपून राहणार नाहीत. हे झाले पर्सनल मेजर्स आपल्यासाठी. त्यानंतर जर आपण बघितलं तर ब्रीडिंग साईट्स किंवा डासोत्पत्ती स्थाने जी आहेत ती डासोत्पत्ती स्थाने किंवा मग सँडफ्लाईज ज्या ठिकाणी राहतात जिथे जसं आपण म्हटलं खतांचे ढिगारे, ते आपल्या घराच्या आजूबाजूपासून जर आपण दूर केले किंवा नष्ट करून टाकले तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण फिजिकली आपण ते नष्ट करू शकतो. जसं आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं छोटंसं डबकं असेल किंवा गड्डा झालेला असेल किंवा मग आणखी कुठल्याही पद्धतीने पाणी साठत असेल तर तो गड्डा बुजवून टाकणं अतिशय गरजेचं आहे. किंवा मग जर आपल्याला तिथे त्याचं ड्रेनेज काढून पाणी जरी आपल्याला वाहतं करता येत असेल तर ते आपण करू शकतो. त्यानंतर सरकारी यंत्रणेकडे
आम्ही ॲबेट नावाचं एक द्रव्य पुरवलं जातं. ॲबेट टाकल्याने सुद्धा तिथे ज्या अळ्या असतात डासांच्या, त्या अळ्या मरून जात असतात आणि ते डासोत्पत्ती म्हणजे तिथे आपण थांबवू शकतो. त्याच पद्धतीने जर आपण घरगुती उपचार करतो म्हटलं तर आपल्याला एक इंजिन ऑइल, अतिशय जो वापरलेला आपला नेहमीचं इंजिन ऑइल असतं ते जे आता आपण फेकून देत असतो, ते ऑइलसुद्धा आपण कुठे डबक्यांमध्ये जर आपल्या आजूबाजूच्या याच्यामध्ये टाकलं तर त्या ठिकाणी सुद्धा त्या डासांची उत्पत्ती होणार नाही आणि आपल्या घराच्या आजूबाजूला मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार नाही. म्हणजे कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. सर, कीटकजन्य आजारांसारखंच आपण जलजन्य आजार याचा पण उल्लेख केला होता, तर जलजन्य आजारांमध्ये कुठले आजार समाविष्ट आहेत? प्राधान्याने याच्यामध्ये आपण वर्गीकरण असं करू शकतो की अतिसार हा एक महत्त्वाचा त्याच्यामधला, किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर डिसेंट्री आहे, त्यानंतर कावीळ होऊ शकतो, हेपॅटायटिस ए किंवा हेपॅटायटिस ई, आणि विषमजर. आणि परत एक जंत नावाचा एक प्रकार आपल्याला दिसून येतात. राऊंडवर्म्स पण मोठ्या प्रमाणामध्ये लहान बालकांमध्ये दिसून येतात. असे हे 5 ते 6 आजार जे आहेत हे जलजन्य आजार आहेत आणि हे वॉश किंवा वॉटर आणि सॅनिटेशन याच्याशी निगडीत बाबींशी निगडीत आहेत. आणि तिथे कुठेतरी जर आपली सिस्टीम ब्रेक झाली, आपण व्यवस्थित त्याची काळजी घेतली नाही तर हे आजार होत असतात. बेसिकली याला फिको ओरल रूट म्हणतात. म्हणजे कुठलं तरी मलमूत्राचा संपर्क हा आपल्या पाण्याशी किंवा आपल्या अन्नाशी येत असतो आणि जेव्हा आपण त्याचं सेवन करत असतो तर त्यावेळेस हे आजार होत असतात. बरं सर, अतिसार या आजाराबद्दल काय सांगता येईल? अतिसार हे वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जंतूंमुळे होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला विषाणूंमुळे होणारे सुद्धा अतिसार आहेत, जीवाणूंमुळे होणारे आणि परजीवी सारखे जे आहेत इकोलाय सारखे त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतं. तर बरेचदा याच्यामध्ये हे सेल्फ लिमिटिंग आहेत, विषाणूंपासून असणारे तर आपल्याला सेल्फ लिमिटिंग आहेत. त्याच्यावर आपण ORS सारखा शरीरात जे म्हणजे पाण्याचा जो लॉस होतो तो जर आपण भरून काढला तर आपल्याला ते ॲटोमॅटिकली कमी करता येईल. परंतु जीवाणूंपासून होणारा त्याच्यामध्ये प्राधान्याने कॉलरा एक आहे. हा विब्रिओ नावाच्या बॅक्टेरियामुळे हा आजार होत असतो आणि इथे जी पातळशी जी होत असते रुग्णास ती फार सिव्हिअर प्रमाणात होत असते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या शरीरातून क्षारांचं आणि पाण्याचा लॉस होत असतो, त्याच्या शरीरातून ते जात असतात आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे हायपोटेन्शन आणि त्याचं मृत्यूसुद्धा होऊ शकतो जर आपण पाण्याचा जो लॉस आहे तो भरून काढला नाही तर, किंवा मग त्याला प्रॉपर जर ट्रीटमेंट दिली नाही अँटीबायोटिक तर त्याचा मृत्यूसुद्धा अतिसाराने होऊ शकतो. सर, अतिसार, डायरिया किंवा कॉलरा जे काही आपण सांगितलं जलजन्य आजार, तर याचा उपचार घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा घरगुती काही उपाय किंवा घरी असताना काय करता येईल आहे? अतिसारामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब मी आपल्याला सांगितली आहे ती आहे शरीरातून होणारा पाण्याचा लॉस आणि दुसरा आहे त्याचद्वारे होणारे NaCl किंवा आपलं क्षार जे आपण म्हणू शकतो त्यांचा लॉस. तर हे कमी शरीरात होऊ नये याच्या अनुषंगाने आपण घरगुतीसुद्धा उपचार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं लिंबू, मीठ आणि साखरेचं जे पाणी आहे म्हणजे साधं सरबतसारखं जे पाणी आहे ते सुद्धा आपण सतत घेऊ शकतो. आपला आहार, हलका आहार आपण हा सतत सुरू ठेवायला पाहिजे आणि जे काही थोडी आरामाची जी गरज आहे ती आराम आपल्याला जर आपण घेतलं तर मला वाटतं अतिसारावरती आपल्याला घरगुती प्रतिबंध करता येऊ शकतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्याम निमगडे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पावसाळ्यातील आजार आणि उपचार या विषयावर. सर, जलजन्य आजारांमध्ये टायफॉइड याचा आपण उल्लेख केला होता, तर याची कारणं आणि लक्षणं याबद्दल काय सांगाल? टायफॉइडलाच आपण मराठीमध्ये विषमज्वर म्हणतो आणि त्याचा तो बेसिकली साल्मोनेला टायफी आणि पॅराटायफी या जीवाणूंमुळे होत असतो, बॅक्टेरियामुळे होत असतो हा आजार. आणि दूषित पाणी किंवा मग दूषित अन्न या माध्यमाने तो होत असतो.
विषमज्वरामध्ये प्राधान्याने जी आढळणारी लक्षणे आहेत ती आहे ताप आहे, मळमळ आहे, उलटी आहे, पोटदुखी आहे, अतिसार पण राहू शकतो आणि थकवा याच्यामध्ये येऊ शकतो. सतत ताप असतो याच्यामध्ये. जसं आपलं मलेरियामध्ये येतो जातो ताप तसं नाही ना, याच्यामध्ये सतत ताप राहू शकतो आपल्याला. त्यानंतर जर हा ताप आपण याच्यावर उपचार केला नाही आणि ताप जर आपल्याला हा विषमज्वराचा फॉर प्रोलॉंग पिरियडसाठी म्हणजे 7 दिवस किंवा 10 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी राहिला तर मग त्याच्या मेंदूमध्ये पण थोडं इन्फेक्शन जाऊन डेलिरियमसारखी स्थिती होते. त्याची जी भावनिक स्थिती आहे किंवा त्याचं जे वागणं आहे ते थोडं बदलू शकतं आणि कधीकधी आपल्याला मृत्यू पण याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे विषमज्वर हा अतिशय महत्त्वाचा आजार आहे आणि आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सर, विषमज्वर किंवा टायफॉईडचं निदान करायसाठी काही स्पेसिफिक टेस्ट अशा कराव्या लागतात? हो. रक्ताची तपासणी आपण करू शकतो आणि त्याद्वारे त्याचं निदान आपल्याला इमिजिएटली करता येतं. 7व्या दिवसानं म्हणजे तापानंतर 7व्या दिवसापासून जनरली आपल्याला याचं निदान आपल्याला होऊन जातं. बरं. आणि सर, जसं निदान झालं तर याचा उपचार घेताना काय पद्धती वापरली जाते? अँटीबायोटिक्स आहेत, हे बॅक्टेरियल असल्यामुळे अँटीबायोटिक्स याच्यासाठी अवेलेबल आहेत. सोबतच आपल्याला आहार घेणं, चांगला आहार घेणं, सकस आहार घेणं गरजेचं आहे आणि शरीरातील पाण्याचा जो लॉस आहे याच्यामध्ये सुद्धा अतिसार आपल्याला होऊ शकतो, म्हणजे पातळशी होऊ शकते आणि क्षार याचं जर आपण बॅलन्स मेंटेन केला तर आपण विषमज्वरापासून लवकर आपली सुटका करून घेऊ शकतो. विषमज्वरामध्ये बरेचदा थकवा बरेच दिवसपर्यंत असतो तो किंवा कमजोरी आपल्याला बरेच दिवसापर्यंत आढळू शकते. परंतु आहारात म्हणजे आजार बरा झाल्यानंतर थोडा बॅलन्स डाएट आणि विटॅमिन्स याची जर सप्लिमेंटेशन आपण व्यवस्थित केलं आपली रिकव्हरी फास्ट होऊ शकेल. बरं. सर, बरेचदा असं बघितलं जातं की टायफॉईड झाला की त्या रुग्णाला ना भाजी देणं बंद करतात. म्हणजे त्याच्या मागचं काय तथ्य असू शकतं आणि हे खरंच योग्य आहे का? असं का बरं असतं? बरेचदा आपल्याकडे समजुती आहेत की पोटाचे काही आजार झाले तर पोटाची आपली सिस्टीम थोडी बिघडते आणि त्या अनुषंगाने कुठेही पचायला जड असणाऱ्या भाज्या किंवा अन्न घेऊ नये अशा पद्धतीच्या समजुती आहेत. परंतु आपल्याकडं असं कधीच नसतं की जे स्त्राव होत असतात आतड्यांमध्ये त्याच्यामध्ये कुठे कधी बदल होत असतो किंवा काही चेंजेस होत असतात, असं काहीही नसतं. परंतु बरेचदा जेव्हा आपण खूप आजारी असतो तर त्यावेळेस डाएट हा पचण्यास सोपा असला तर त्याचं रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतात. अपचन होत नाही, उलट्या आणि मळमळच्या ज्या फिलिंग्स असतात त्या थोड्या कमी राहतात आणि रिकव्हरी पण फास्ट होते. तर त्याच्यामुळे त्याला डाएट हलका देणं चांगलं राहील. परंतु हे अवॉइड करा ते अवॉइड करा असल्या पद्धतीचं आपण सजेशन्स देत नाही. उलट पालेभाज्या ज्या आहेत ह्या आपण नेहमीच सजेस्ट करत असतो. फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या व्यवस्थित धुणे अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा जंतू राहू शकतात. म्हणजे टायफॉईडमध्ये पण आपण भाज्या देऊ शकतो, फक्त त्या कमी तेल किंवा कमी मसाल्याच्या, म्हणजे पचायला हलकं असं असायला हवं. येस. बरं. आणि सर, जॉन्डिस या आजाराबद्दल काय सांगता येणार? फिको ओरल रूट किंवा हे दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे होणारा आपल्याला हेपॅटायटिस ए किंवा हेपॅटायटिस ई हा आजार आहे. हे होऊ शकतं. याच्यामध्ये प्राधान्याने जे लक्षणं आपल्याला दिसून येतात ते लक्षणं अशी आहेत की ताप राहू शकतो, मळमळ होतं, उलट्या होतात, पोटदुखी होते. पोटदुखी हे एक अतिशय महत्त्वाचं सिम्पटम आहे याच्यामध्ये. आणि सतत पिवळी होणारी युरिन किंवा लघवी आपल्याला म्हणता येईल की असं नाही. बरेचदा काय होते की आपण ताप असला की आपल्याला पिवळी होते, त्याच्यानंतरच्या युरिन ह्या आपल्या चांगल्याच होत असतात. परंतु ज्यांना कावीळ झालेला आहे त्यांची प्रत्येक युरिन किंवा लघवी जी आहे ही पिवळी होईल आणि हे एकदम महत्त्वाचं त्याचं लक्षण आहे. पोटदुखी होते, मळमळ होत असते, कमजोरी येते याच्यामध्ये कावीळमध्ये. तर अशी जर चिन्ह लक्षणं आपल्याला दिसलं तर आपण त्याचा तपास करून घेऊ शकतो. बिलिरुबिन आपल्या शरीरामध्ये जे असतं ते वाढलेलं राहू शकतं. म्हणजे रक्ताची तपासणी करून आपण याचं निदान करू शकतो. लिव्हर फंक्शन टेस्ट आपण करून ते करता येतं आपल्याला. सर, याचा उपचार घेताना काय करतात? हे जे हा सुद्धा आजार जो आहे म्हणजे हेपॅटायटिस ए किंवा ई हा विषाणूपासून होणारा आजार आहे. सेल्फ लिमिटिंग आहे. आपल्या लिव्हरला आणि शरीराला सपोर्टिव्ह आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे. डाएट आपला चांगला ठेवायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे आणि कुठलेही इतर कॉम्प्लिकेशन्स होणार नाही याची काळजी जर घेतली तर हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे.
बरं सर, आपण सांगितलं होतं की कावीळमध्ये युरिन जी आहे म्हणजे लघवी ही पिवळ्या रंगाची होते आणि असं पण बघतो आपण की लोक म्हणतात की त्वचा जी आहे, स्किन पिवळी पडली आहे, डोळे पिवळे दिसत आहेत. तर अशा वेळी लोक जे आहे त्यांचा समज आहे की पिवळ्या रंगाचा पदार्थ खायचा नाही किंवा प्यायचा नाही आणि पांढऱ्या रंगाचं खाणं पिणं करायचं, जसं भात आहे आणि पिवळं काही हळद आहे, तर याचा म्हणजे पथ्य करतात ते की पिवळं काहीच खाऊ पिऊ नये. हे खरंच योग्य आहे का? नाही, अशा पद्धतीचं कुठलेही आपण आचरण करणे हे चुकीचे ठरेल. आता जर आपण पिवळे फळं बघितले, बऱ्यापैकी फळं हे पिवळे असतात, लिंबू आहे, ऑरेंजेस आहेत, तर असं आपण टाळणं योग्य नाही आहे. पिवळ्या म्हणजे कलरचा आणि शरीरातल्या बिलिरुबिनचा असा काही कुठलाही संबंध नाही. आणि आणखी एक समज असा पण आहे सर की जसं घरगुती उपाय म्हणून ते कावीळ झाडून देणे हा शब्द एक खूप ऐकायला मिळतो की ज्यामध्ये काहीतरी उपचार पद्धती केल्या जाते आणि म्हणजे त्यात ते क्लेम करतात सहसा की यात तुम्हाला उपचाराची किंवा औषधांची गरज नाही आहे आणि आम्ही झाडून देणार. तर याबद्दल काय बोलणार तुम्ही? बेसिकली हे आपण ऐकलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे, परंतु त्याच्यातला जो मुख्य पार्ट आहे ते जे झाडून देणारे जे असतात तो कावीळ झाडतच नाही. त्यांच्याकडे एक पांढरा कावीळ नावाची कन्सेप्ट आहे आणि कावीळ हा पांढरा नसतोच कधी. तो जो पांढरा कावीळ आहे त्याला आपण जर शास्त्रीय पद्धतीने विचार केला तर तो ॲनिमिया आहे, रक्तक्षय आहे. आणि रक्तक्षयामध्ये काय होतं की आपले नखं पांढरी होत असतात, आपलं डोळ्यांमध्ये आपल्याला थोडं जे पापण्या असतात आपल्या त्याच्या आतमध्ये खूप पांढरपणा दिसून येतो. आपले जे हात वगैरे असतात त्याच्या ज्या शिरा असतात त्या पण म्हणजे तळहात आपल्याला पांढरा पांढरा दिसून येत असतो आणि तो बेसिकली ॲनिमिया आहे, रक्तक्षय आहे, तो कावीळ नाही आहे. आणि हे लोक थोडं लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने रोग निदान सांगून काही लुटालुटीचं एक हा प्रकार आहे आणि हा बेसिकली अज्ञानातून होत असलेली बाब आहे. तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की पांढरा कावीळ अशा पद्धतीचा कुठलाही आजार नसतो, कुठेही कुठल्याही मला वाटत नाही की आयुर्वेदामध्ये आहे, आमच्या ॲलोपॅथीमध्ये तर नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कुणी जर आपल्याला सांगून काही उपचार करत असेल तर आपण त्याला नक्कीच बळी पडू नये, त्याला टाळायला हवं आणि योग्य ते अँटीबायोटिक्स किंवा वेगळे औषधोपचार घ्यायला हवे. एक्झॅक्टली. आणि सर, जलजन्य आजारांमध्ये एक फूड पॉयझनिंग याचं पण त्रास आपण ऐकलं आहे बरेचदा, तर याबद्दल काय सांगता येणार? फूड पॉयझनिंग हा बेसिकली मोस्टली बॅक्टेरियल असतो आणि शिगेला या बॅक्टेरियापासून होत असतो. इथे काय होतं की शिजवलेलं अन्न हे आपण इमिजिएटली न संपवता शिळं होऊन 1 दिवसाचा कालावधी आहे का किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी झाल्यानंतर आपण हे अन्न खात असतो. आणि अशा स्थितीमध्ये काय होते की बरेचदा शिगेलामुळे आपल्याला अतिशय म्हणजे अतिसार होत असतो, त्याच्यानंतर खूप जास्त पोटदुखी होत असते, उलट्या होत असतात, मळमळ होत असतं आणि हायपोटेन्शन होत असते. याच्यावरसुद्धा त्वरित उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये हिस्ट्री अशी असते, बाकी सगळे जे जंतूपासून होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये जो कालावधी लागतो आजार व्हायला हा जास्त असतो, परंतु फूड पॉयझनिंगमध्ये आपण अन्न खाल्लं आणि लगेच 2 ते 3 तासामध्ये आपल्याला चिन्ह लक्षणं दिसून येतात. तर याच्यामध्ये आपण हिस्ट्री अतिशय महत्त्वाची असते, त्या रुग्णांनी खाल्लेलं अन्नाची हिस्ट्री अतिशय महत्त्वाची असते आणि जर त्याच्यावर आपण उपचार घेतलं तर फूड पॉयझनिंग आपण बरी करू शकतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्याम निमगडे आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पावसाळ्यातील आजार आणि उपचार या विषयावर. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण वर्गीकरण केलं होतं, कीटकजन्य, जलजन्य, त्याचप्रमाणे हवाजन्य याचा पण उल्लेख आपण केला. तर हवाजन्य आजार याबद्दल काय सांगता येईल? सुरुवातीलाच मी बोललेलो आहे की या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा असतो आणि हा दमटपणा व्हायरसेसच्या ग्रोथसाठी किंवा आणखी जीवाणूंच्या ग्रोथसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळेच हवेद्वारे आपली जी श्वसन संस्था असते
तिथेसुद्धा इन्फेक्शन्स किंवा संसर्ग होऊ शकतो. कॉमनेस्ट जे आजार म्हणजे होणारा जो आजार आहे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तो कॉमन कोल्ड किंवा फ्लू आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये सर्दी किंवा सतत वाहणारं नाक, त्याच्यानंतर डोकंदुखी आणि ताप हलका अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला आढळू शकतात. कधीकधी खोकला पण होऊ शकतो, परंतु मुख्यत्वे करून सर्दी आणि ताप ही सिम्पटम्स आपल्याला मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये दिसून येतात. जर याच्यावर आपण कधी उपचार केला नाही तर मग कधीकधी मग ARTI किंवा आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये थोडं इन्फेक्शन वाढून किंवा मग आपण त्याला न्यूमोनिया पण म्हणू शकतो, अशा पद्धतीची सुद्धा लक्षणं जर आपण दुर्लक्ष केला तर दिसून येऊ शकतात. आणि हे हवेद्वारे जे पसरणारे हे फ्लू आहेत, हे फ्लू फार कॉमनली आपल्याला समाजामध्ये दिसून येतात, पर्टिक्युलरली गर्दीच्या ठिकाणी ज्यांचा वावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शिंका येत असताना काळजी ज्या ठिकाणी घेतली जात नाही अशा ठिकाणी आपल्याला याचा प्रसार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यामध्ये दुर्घटनाजन्य आजार याचा देखील उल्लेख आपण सुरुवातीला केला, तर याचा अर्थ नेमका काय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये अपघातांचं प्रमाण हे थोडं वाढतं, कारण रोड जे आहे त्याच्यावर पाणी साचून असतं. पाण्यासोबतच कधीकधी माती पण साचून राहते आणि गाडी जर आपण थोडी सांभाळून चालवली नाही किंवा मग आपण काळजी घेतली नाही तर अशा याच्यामध्ये गाडी घसरून आपण पडू शकतो आणि त्याच्यामध्ये बरेचदा कधीकधी डोक्याला जर मार लागला तर तो जीवघेणासुद्धा अपघात ठरू शकतो. सोबतच याच्यासोबत काय होत असतं की पुराचा आपल्याला अंदाज येत नाही. आता सध्या आपण बघितलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पुराचं आपल्याला पाणी गावांमध्ये शिरलेलं दिसून येते. जे नाले असतात छोटे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतात. जे बंधारे किंवा धरणं आहेत त्याचंसुद्धा पण पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि धबधब्यांच्या खाली लोक वाहून गेलेली आपल्याला दिसून येतात. मध्ये लोणावळ्याचं एक इन्सिडन्स आपण ऐकलेलं आहे. तर याच्यामध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे की पाण्याचा प्रवाह जर आपल्याला अंदाज नसेल तर आपण त्या पाण्यामधून जायलाच नको आहे आणि तिथून इमिजिएटली आपण सुरक्षित स्थळी किंवा उंच ठिकाणी जाणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे पुराचं पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. वाहनांच्या बाबतीमध्ये पण मी बोललो की दुचाकी असो किंवा चारचाकी वाहन असो ते सांभाळून चालवणं गरजेचं आहे. याच कालावधीमध्ये आणखी विद्युत जे झटके आहेत ते पण येऊ शकतात. म्हणजे वरून पण वीज पडू शकते आणि आपले घरगुती पण इलेक्ट्रिक शॉक लागून आपलं बरेचदा मृत्यू होत असतो. म्हणजे आपण जर वाहते तार याच्या संपर्कात जर आलो तर मग इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. तर हे सुद्धा अपघात टाळणं गरजेचं आहे. बरेचदा शहरामध्ये जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती ड्रेनेज सिस्टीम ओपन राहते आणि त्याच्यावरून पाणी जात असल्यामुळे आपल्याला तो कळत नाही की तिथे होल आहे आणि अशा याच्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये ते एक प्रसिद्ध डॉक्टर मरण पावलेले आहेत त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने जिथे पुराचं पाणी आहे आणि आपल्याला त्या रोडबाबत किंवा त्या याच्याबाबत जर परिपूर्ण माहिती नसेल तर आपण पुरापासून दूर राहिलेलं कधीही आणि स्वतःचा बचाव करून घेणं कधीही चांगलं राहील. सर, आजचा आपला जो विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि उपचार, या अनुषंगाने आज आपण इथे दर्शकांना काय सल्ला देणार? आपण बघितलेलंच आहे 4 मेजर आपण वर्गीकरण केलेले आहेत. कीटकजन्य आजाराच्या अनुषंगाने जर आपण म्हटलं तर कीटकांपासून आपला बचाव कशा पद्धतीने होईल या सगळ्या बाबी जर आपण केल्यात तर आपल्याला कीटकजन्य आजार होणार नाही. पर्टिक्युलरली शहरी भागांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया महत्त्वाचा आहे. अतिसार किंवा हे जे जलजन्य आजार आहेत इथे 2 काळजी घेणं अतिशय महत्त्वाची आहे. एकतर पाणी आणि अन्न हे म्हणजे स्वच्छ असेल किंवा ते घेण्यासारखं असेल, खाण्यासारखं असेल तरच ते खायचं आहे, अन्यथा ते खाऊ नये. आणि हातांची निगा, जेवताना आपल्याला त्याआधी आपले हात स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचं आहे. या 2 बाबींची जर आपण काळजी घेतली तर आपण जलजन्य आजारापासून बचाव आपला करू शकतो. हवेद्वारे होणारे जे आजार आहेत या आजारांच्या बाबतीमध्ये आपल्याला गर्दीचे ठिकाण टाळणं महत्त्वाचं आहे. स्वतःलासुद्धा आपले जे एटिकेट्स आहेत ते की आपल्याला शिंक आली तर किंवा खोकला आला तर आपण रुमाल आपल्या तोंडावरती थोडं किंवा नाकांवरती ठेवायला पाहिजे, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही. आणि जर बाजूच्या इस्माला अशा पद्धतीचा त्रास असेल तर आपण तर त्याच्यापासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे. अपघाताच्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी बोललेलो आहे
या व्यतिरिक्त आणखी 2 किंवा 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठलाही जरी आजार आपल्याला झाला तर मग आपण आराम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण शरीर स्वतःला तो जो लॉस होत असतो त्या आजारापासून त्याच्यापासून त्या स्वतःला आणखी स्ट्रॉंग करत असतो, एनर्जी तेवढी जनरेट करत असतो. त्याच्यामुळे आरामाची अत्यंत गरज आहे. सकस आहार आणि हायड्रेशन म्हणजे पाणी आपण ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सकस आहार आणि हायड्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे स्वस्थ शरीरासाठी. अगदी मोलाचा सल्ला आज इथे दर्शकांना मिळाला आहे. सर, आपण वेळ काढून आलात आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते सर. धन्यवाद. धन्यवाद.